नमस्कार. जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत आपल्याला काल महिला बाल कल्याण विभागाकडून एक माहिती मिळाली. ती माहिती अशी होती की आता ज्या महिलांची आमच्या ई-केवायसी चुकलेली आहे, म्हणजे ई-केवायसी मध्ये तुमच्याकडून काही चूक झालेली आहे, त्याची पडताळणी अंगणवाडी ताई करणार आहेत, अशी पोस्ट त्यांच्याकडनं काल आली. आणि ती ती माहिती मी तुम्हाला पण दिली आणि आता त्याच व्हिडिओच्या अंतर्गत मला बऱ्याच कमेंट आलेल्या आहेत. तर आता त्या कमेंटवरच मी आपला आजचा व्हिडिओ शेअर करणार आहे. पण त्याच्या अगोदर एक 2 मिनिटं बोलते आणि मग तुमच्या सगळ्या कमेंटची उत्तरं देते. आता ह्याच्यामध्ये मला सांगा, अंगणवाडी ताई पडताळणी करणार आहेत हे तर आता मान्य आहे. ठीक आहे, जाऊ द्या, करू द्या. आपलं काही म्हणणं नाही की करू नका, करू द्या. पण त्यांना अजूनही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कुठलीही माहिती गेलेली नाही. आता जेव्हा त्यांना माहिती जाणार तेव्हा त्या पडताळणी करणार. तुमच्या विभागातून पडताळणी होती आहे का नाही होतंय का मला कमेंट करून अवश्य सांगा. कारण का मला असं वाटतंय की सर्व महिलांची जी आहे, म्हणजे जेवढ्याही आमच्या महिला भगिनी पात्र आहेत पण त्यांना लाभ मिळत नाही, केवायसी मध्ये चूक झाल्यामुळं किंवा त्यांची विविध कारण आहेत त्याच्यामुळे त्यांना लाभ मिळत नाहीये, बरोबर. तर आमचा मुद्दा एकच आहे की या सर्व पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळाला पाहिजे. बस माझा हा एकच मुद्दा आहे. बाकी दुसरा आपण काही बोलतच नाही, बरोबर ना. आपल्याला फक्त पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळणं हा एक विषय आपला आहे आणि तो विषय आपला क्लिअर आहे आणि तो विषय आपण लावून धरलेला आहे. शेवटपर्यंत आपण हा विषय लावूनच धरणार आहोत. आलं का लक्षात. आता हा मुद्दा झाला म्हणजे सर्व जेवढ्याही आमच्या पात्र लाभार्थी आहेत ज्यांच्याकडनं ही केवायसी चूक झाली त्या सगळ्यांची पडताळणी होऊन जर त्या आमच्या जर पात्र ठरल्या त्या लाडक्या बहिणी तर त्यांना लाभ मिळाला पाहिजे. हा एक मुद्दा आपला आहे, बरोबर. आता येऊ तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांवर. खूप महत्वाचे प्रश्नांची उत्तर आज देणार आहे, तुमच्याच कमेंट आलेल्या आहेत. त्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा, कारण पहिल्या दिवसापासून आपल्या चॅनलच्या अंतर्गत तुमचे सर्व अडचणी आपण सोडवलेल्या आहेत. ई केवायसीचं पण आपण मेसेज टाकले, सगळीकडे सरकारला मेसेज केले, व्हिडिओ शेअर केले. आज काल त्यांची अपडेट पण आली. पण आता विषय असा आहे की अंगणवाडी ताई पडताळणी करणार आहे, त्यामुळे तिथं थोडंसं आहे विषय. बाकी आता बघूया काय होतंय ते. आत्ताचा जो विषय आहे, आता ज्या महिलांची ई केवायसी मध्ये चूक झाली त्यांची पडताळणी तर होईल, बरोबर. पण आता ह्याच्यामध्ये दुसरा मुद्दा जो आहे ना, तो मुद्दा आपला असा आहे, ज्या महिलांकडे दुसरे आधार कार्ड उपलब्धच नाही, बरोबर. त्या त्यांच्या पती बरोबर राहत नाहीत, त्यांच्या कुटुंबामध्ये कुणीच नाहीये, त्या एकट्या आहेत, त्यांच्याकडे दुसरा आधार कार्ड नाही किंवा ई केवायसी करण्यासाठी त्यांच्याकडं दुसरे कुठलेही डॉक्युमेंट नाहीयेत, त्या आमच्या लाडक्या बहिणी खरंच गोरगरीब गरजू आहेत आणि त्यांना खरंच योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. आता त्यांची ई केवायसी अजूनही झाली नाही का, तर त्यांच्याकडे काहीच नाही देण्यासाठी दुसरे आधार कार्ड संदर्भात. तर त्या काय देतील आणि कसं ई केवायसी करतील, हा एक मुद्दा आहे. त्याच्यावर अजून काहीच माहिती आली नाही. आता दुसरा मुद्दा, बऱ्याच महिलांची ई केवायसी पात्र असूनही झाली नाहीये. त्यांच्याकडे आधार कार्ड दोन्ही पण आहेत, म्हणजे त्यांचंही आहे, त्यांच्या मिस्टरांचंही आधार कार्ड आहे, पण तरी त्यांची ई केवायसी झालेली नाहीये. पात्र असूनही त्यांची ई केवायसी ही झालेली नाही. का, तर बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे, ताई आम्हाला शेवटपर्यंत ओटीपीच येत नव्हता. आता त्यांना ओटीपी काय येत नव्हता हे मलाही सांगता येणार नाही. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला एक सांगू शकते मी की तुमचा फॉर्म जो आहे ना, तो आता अपात्र झालाय का पात्र आहे किंवा अपात्र झालाय, तर कुठल्या कारणामुळे झालाय हे जर चेक करायचं असेल तर महिला बाल कल्याण विभागामध्ये जावा आणि तिथं जाऊन तुमचा फॉर्म अपात्र आहे की पात्र आहे एकदा चेक करा. पात्र असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण जर अपात्र झाला असेल तर तो कुठल्या कारणास्तव तुमचा फॉर्म अपात्र झालाय हे तुम्हाला कळणार आहे. हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आलं का लक्षात. आता ह्याच्यामध्ये मी जसं बोलले की ज्या महिलांची केवायसी झालीच नाही त्यांनी केवायसी कुठे करायची. कारण हे बघा, पडताळणी तर ज्या महिलांची झालेली आहे किंवा ज्यांच्याकडनं ई केवायसी मध्ये चूक झाली त्यांची पडताळणी होणार आहे हो. पण आमच्या बाकीच्या महिला भगिनी ज्या पात्र आहेत त्यांची ई केवायसी झालीच नाही अजून, त्याचे वेगवेगळे कारण आहेत त्यांची ई केवायसी न होण्याची, पण अजून त्यांची ई केवायसी झालीच नाहीये. आता काही महिलांना मोबाईलवर ई केवायसी करायला जमत नाही, अँड्रॉइड फोन जमत नाही, ऑनलाईन सिस्टम जमत नाही किंवा त्या बाहेर जाऊन ई केवायसी त्यांनी केलेली नाही किंवा त्यांना माहितीच नव्हतं ई केवायसी करायची आहे. बरेचसे त्यांचे प्रॉब्लेम आहे, कोणी आजारी होतं, काही काही बरेच प्रॉब्लेम आहेत जे मला कमेंट आलेले आहेत. तर आमच्या अशाच बऱ्याचशा महिला आहेत ज्यांची अजून ई केवायसी झालीच नाही, ई केवायसी होणे बाकी आहे आणि त्या पात्र असूनही त्यांची ई केवायसी झाली नाही. आता या महिलांसाठी सरकारकडून काय अपडेट येणार, मग या महिलांची सुद्धा ई केवायसी अंगणवाडी ताई करणार आहेत का सर्व, ही पण सरकारने माहिती द्यावी. म्हणजे आमच्या त्या लाडक्या बहिणी अंगणवाडी ताईंकडनं जाऊन केवायसी करून घेतील त्यांची, जर त्यांची ई केवायसी झालेली नाहीये तर, बरोबर. आणि आता ह्याच्यामध्ये मेन म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. आपण जसं मागच्या काळामध्ये बघितलं, आमच्या कितीतरी लाडक्या बहिणींचे दुसऱ्या आधार कार्डचे कागदपत्र अंगणवाडी ताईंनी घेतलेले नाहीत. आता त्यांचे पण प्रॉब्लेम आहेत म्हणून त्या घेत नाहीत, मी त्यांना कुठे काही बोलत नाही, पण
त्यांचे जे काही प्रॉब्लेम असतील ते अंतर्गत प्रॉब्लेम आहेत त्यांचे, पण त्या घेतले नाहीत त्यांनी कागदपत्र. आता इथं ई-केवायसी ची पडताळणी व्यवस्थित झाली पाहिजे. मेन म्हणजे आमच्या दुसऱ्या आधार कार्ड संदर्भात किंवा ज्या महिलांची ई-केवायसी झालीच नाहीये कुठल्याही संदर्भात, कुठल्याही अडचणीमुळं, विविध अडचणींमुळं आमच्या लाडक्या बहिणींची केवायसी अजूनही झाली नाही. त्यांच्यासाठी काहीच ऑप्शन अजून दिलेलं नाहीये. तर आम्हाला असं वाटतंय की आमच्या सर्व लाडक्या बहिणींचे म्हणणं असंच आहे, त्यांची मागणी अशीच आहे की आम्हाला सरळ सरळ तुम्ही पोर्टलवर ऑप्शन द्या. आणि ह्याच्यामध्ये दुसरा मार्ग असा आहे की आता बऱ्याच महिलांना ऑनलाईन जमत नाही किंवा मोबाईल जमत नाही, तर त्या महिलांची ई-केवायसी आहे ना ती अंगणवाडी ताईंकडनं करा. पण ज्या महिलांना ऑनलाईन सिस्टम जमतंय किंवा त्या बाहेर जाऊन ई-केवायसी करू शकतात, त्यांना पोर्टल ओपन करून द्या. त्या पोर्टलवर ई-केवायसी करतील आणि अंगणवाडी ताईंकडे ज्या महिलांना जायचं आहे, ज्यांना जमतच नाही मोबाईल वगैरे वापरायला, त्या महिला आमच्या खेड्यापाड्यातल्या किंवा ग्रामीण भागातल्या ज्या महिला ज्यांना मोबाईल जमतच नाही, त्या आमच्या अंगणवाडी ताईंकडनं ई-केवायसी करतील. असे 2 ऑप्शन आपण आता देऊ शकतो. एक तर पोर्टलवर पण ई-केवायसी करा आणि अंगणवाडी ताईंकडे पण जाऊन करा. ज्याला जे शक्य होईल तशा पद्धतीने ते ई-केवायसी करतील. साधारण 8-10 दिवसासाठी जरी आम्हाला हा वेळ दिला, आम्हाला पोर्टल ओपन करून दिलं 8-10 दिवसासाठी, तरी पण चालणार आहे. आम्ही जास्त वेळ मागतच नाही आहोत. आमच्या लाडक्या बहिणी जास्त वेळ मागतच नाहीत. 8-10 दिवस तरी वेळ द्या. म्हणजे त्या त्यांची ई-केवायसी एडिट पण करतील, परत ई-केवायसी पण करतील, बरोबर. आणि त्या पात्र असतील तर तुम्ही लाभ द्या. असं म्हणत नाही आम्ही ई-केवायसी केली म्हणून आम्हाला लगेच लाभ द्या. त्या जर पात्र ठरल्या ई-केवायसी मध्ये तर मग त्यांचा लाभ चालू करा. आता हे एक ऑप्शन आहे आणि दुसरं ऑप्शन अंगणवाडी ताई पण आहे. त्यांच्याकडून पण ई-केवायसीची पडताळणी होऊ द्या आणि ई-केवायसी पण त्यांच्याकडून होऊ द्या, ज्या महिलांची झाली नाही. ह्याच्यामुळे ना आपल्या पोर्टलवर पण येणार नाही प्रेशर आणि अंगणवाडी ताईंना पण जास्त टेन्शन येणार नाहीये. दोन्ही विभागाकडे आपलं काम व्यवस्थित होईल आणि सगळ्या पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी होईल आणि पात्र असतील तर त्यांना लाभही मिळेल. मला असं वाटतंय, तुमचं मत काय आहे ह्याच्यावर मला नक्की कमेंट करून सांगा. कारण आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की ज्यांची ई-केवायसी झाली नाही त्यांचा विषय कसा करायचा. कारण जर ई-केवायसी केली नाही तर लाभ मिळणार नाहीये, बरोबर. आणि आता परत ई-केवायसी करायची आहे तर पुढच्या वर्षी ते सिस्टम ओपन होणार आहे. मग तोपर्यंत तुमचा फॉर्म अपात्र होईल का पात्र होईल, कसं होणार हे आपल्याला कुठं माहिती आहे, बरोबर ना. ह्या संदर्भात आपल्याला काहीच माहिती नाहीये. त्यामुळे जरा सरकारकडून क्लिअर सगळी माहिती येणं गरजेचं आहे. येते जसं आम्हाला निकष तुम्ही सांगितले होते ना, निकष मलाही माहिती आहेत, तुम्हालाही माहिती आहेत. निकषाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे. कुठल्या महिलांचा लाभ 2026 मध्ये बंद होणार आहे त्याबद्दल मी सांगितलेलं आहे. त्याच्यावर तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलाय. मग आता पण तसंच ई-केवायसी संदर्भात जे काही क्लॅरिफिकेशन आहे ते पण देणं गरजेचं होतं की जे काही असतील तसं. पण आता कसं होतं माहितीये का, ह्याच्यामध्ये आपल्या हातात काहीच नाहीये. मला असं वाटतंय सरकारने ह्याच्यावर थोडा विचार करावा आणि लवकरात लवकर काहीतरी ह्याच्यामधून मार्ग काढावा की अंगणवाडी ताई पण करतील पडताळणी आणि ई-केवायसी पण करतील. ज्यांना शक्य नाही ऑनलाईन सिस्टम वापरणं त्यांच्यासाठी, बरोबर. ऑफलाईन केवायसी त्यांची होऊ द्या, बरोबर ना. ऑफलाईन केवायसी ज्यांना जमत नाही ऑनलाईन त्यांना ऑफलाईन करू द्या. ज्यांना ऑनलाईन जमतंय त्यांना पोर्टलवर ऑप्शन द्या. त्याच्यामुळे कुठेच गडबड होणार नाही असं मला वाटतंय. आमच्या लाडक्या बहिणींचंही हेच मत असणार आहे. तुमचं मत तुम्ही मला अवश्य कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळालाच पाहिजे. योजना जर महिलांसाठी चालू झालेली आहे, ज्या आमच्या गोरगरीब गरजू निराधार आहेत त्यांच्यासाठी, तर त्यांना हा लाभ मिळालाच पाहिजे. ही एकच अपेक्षा आमची या योजनेच्या अंतर्गत आहे आणि शेवटपर्यंत आमची हीच अपेक्षा असेल. आणि आमची मागणी पण सरकारला तेच आहे आता की आम्हाला तुम्ही पोर्टलवर ऑप्शन द्या. आम्हाला पोर्टलवरच ऑप्शन पाहिजे. आम्हाला हे ऑफलाईन सिस्टम तुम्हाला ठेवायचं तर ठेवा अंगणवाडी ताईंचं, आमचं काहीच म्हणणं नाहीये. जसं मी मगाशी बोलले, ज्यांना जसं शक्य असेल तसं ते त्याचा वापर करतील. पण आम्हाला बऱ्याच महिलांना ऑनलाईन सिस्टम अपेक्षित आहे. त्यामुळे आम्हाला पोर्टलवर तुम्ही ऑप्शन चालू करून द्या ई-केवायसीचं. भले थोडे दिवस द्या पण द्या. तुमचं काय म्हणणं आहे लाडक्या बहिणींनो मला नक्की कमेंट करून सांगा. बाकी तर तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.